आपण इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान पाठ 7वा धातू आणि अधातू या विषयी अधिक माहिती आपण 6वी 7वीला थोडीफार पाहिलेली आहे। त्याच्या आधी बघा थोडे आठवा। सर्वसाधारणपणे मूलद्रव्याचे वर्गीकरण कोणत्या 3 प्रकारात करतात। आपल्याला माहिती आहे मूलद्रव्याचे 3 प्रकार आहेत, एकूण धातू, अधातू आणि धातू सदृश्य। नंतर बघा दुसरा प्रश्न काय विचारलाय, दैनंदिन जीवनात आपण कोणकोणते धातू व अधातू वापरतो। आपण घरी बघितलं तर धातूची वायर असेल, कॉपरची वायर असेल, ॲल्युमिनियमची वायर असेल किंवा भांडी असतील, त्याचा रोजच्या जीवनात आपण काय करतो, वापर करत असतो। नंतर बघा जगातील सर्व वस्तू किंवा पदार्थ हे मूलद्रव्ये, संयुगे किंवा त्याच्या मिश्रणापासून बनलेले असतात। संयुगे मिश्रण आपण अगोदरच्या पाठात शिकलेलो आहोत। नंतर बघा शास्त्रज्ञांनी सर्व मूलद्रव्याचे सर्वसाधारणपणे धातू, अधातू व धातू सदृश्य याप्रमाणे वर्गीकरण केलेले आहे आणि तेच आपण आज शिकणार आहोत। नंतर बघा धातू ॲज अ मेटल्स, सोने, चांदी, लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनम हे सर्व काय, सर्व धातू आहेत। धातूंना एक विशिष्ट चकाकी असते, हे गेल्या वर्षी आपण शिकलेलं आहे। प्रत्येक जर धातू बघितला, सोने पाहिलं, चांदी पाहिलं, त्याला तर एक विशिष्ट प्रकारची चमक दिसून येते, म्हणजेच काय, त्याला चकाकी आहे आणि कठीणपणा आहे। त्यात लवचिकपणा आहे का धातूमध्ये, नसून तर काय कठीणपणा आहे। नंतर बघा त्याची तार किंवा पत्रे बनवता येतात। प्रत्येक जे धातू आहे, सोने असेल, चांदी, लोखंड असेल किंवा तांबे असेल, त्याला जर एका विशिष्ट धातूने किंवा वस्तूने आपण विशिष्ट ठिकाणी ठोकत असेल तर काय बनतो, आपल्याला पत्रा बनतो। हे 6वीला शिकलेलं आहे। नंतर बघा धातू उष्णता व विद्युत ते जे सुवाहक आहे, म्हणजे ह्याच्यातून उष्णताही वाहिली जाते। तर तुम्ही स्टीलची किंवा जर्मलची, जे काही ॲल्युमिनियमची भांडी पाहिली असेल किंवा कॉपरची भांडी पाहिली असेल, तांब्याची, तर त्यापासून आपण पाहिलं एखाद्या आपण जर गॅस चालू करून ठेवलं तर काय होतं, पूर्ण ते पातेल असेल किंवा ते तापलं जातं, म्हणजे त्याच्यातून काय वाहिली जाते, उष्णता वाहिली जाते। आणि ज्या घरातील वायरिंग असतात ते कशाचे असतात, विद्युतचे सुवाहक, म्हणजे त्याच्यातून वीज वाहिली जाते। नंतर बघा धातू त्यांचे संयोजक इलेक्ट्रॉन गमवून धन प्रभारित आयन म्हणजेच प्लस धन आयन म्हणजेच कॅटायन निर्माण करतात। धन आयनलाच कॅटायन असं सुद्धा म्हटलं जातं। नंतर बघा त्या धातूंचेच भौतिक गुणधर्म पाहणार आहोत, दॅट मीन्स ऑफ फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स। पहिला बघा अवस्था ॲज अ फिजिकल स्टेट, त्याच्या अवस्था कुठल्या कुठल्या ते बघा धातूच्या। सर्वसाधारण तापमानाला धातू स्थायू अवस्थेत राहतात, म्हणजे प्रत्येक जे धातू आहेत, सोने असेल, चांदी असेल किंवा प्लॅटिनम असेल, हे सर्व धातू कसे आहेत, स्थायू अवस्थेत। पण पारा व गॅलियम सारखे काही धातू अपवाद आहेत की ते कक्ष तापमानाला द्रव अवस्थेत जातात, म्हणजे त्याची कुठल्याही तापमानाला बघितलं, म्हणजे मर्क्युरी दॅट मीन्स ऑफ पारा आणि गॅलियम हे द्रव अवस्थेत असतात। हे त्याला अपवाद आहे धातूला, लक्षात ठेवा, विचारलं जातं रिकाम्या जागेला। नंतर बघा तुम्ही तुमच्या नातेवाईकासोबत एखाद्या दवाखान्यात गेला असता, डॉक्टर जवळ रक्तदाब मापक पाहिला असेल, त्यातील काचेच्या नळीतील, म्हणजे रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर चेक करण्यासाठी, त्यातील काचेचे नळीत एक राखाडी रंगाचा द्रव पाहिला असेल, तो कोणता धातू आहे असं विचारले। तुम्ही रक्तदाब असेल किंवा तुमचा ताप वगैरे चेक करण्यासाठी जे काही वापरतात, त्यात तुम्हाला राखाडी कलरचा एक द्रव दिसतो, तो द्रव म्हणजेच कुठला द्रव झाला, ॲज अ पारा, दॅट मीन्स ऑफ त्याला मर्क्युरी ही म्हटलं जातं। नंतर बघा सेकंड दुसरा तेज ॲज अ लस्टर, चकाकी असणारी, तुमच्या घरी असणारी तांब्याची भांडी घ्या व त्याला लिंबाने घासा व पाण्याने धुवा। धुण्यापूर्वी व धुतल्यानंतर त्याच्या तेजाचे निरीक्षण करा। तुमच्या घरी जर तांब्याची भांडी असतील तर काय करायची, लिंबाच्या ह्यानं घासून काढायची, तेव्हा काय दिसते, त्याला एक विशिष्ट प्रकारची चकाकी निर्माण झालेली दिसून येते, म्हणजेच धातूंना चकाकी असते। बघा धातूच्या घासलेल्या व नुकत्याच कापलेल्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते व धातू काय होतो, तेजस्वी झालेला दिसून येतोय। नंतर बघा कठीणपणा ॲज अ हार्डनेस, सर्वसाधारणपणे धातू कठीण असतो। आताच पाहिलं आपण, प्रत्येक जे धातू आहेत ते काय आहेत, कठीण असतात, पण त्याला काही अपवाद आहेत की ते धातू काय असतात, मऊ असतात। बघा मऊ धातू कोणते आहेत, सोडियम व पोटॅशियम, हे काय आहेत, मऊ आहे व ते चाकूने सहज कापता येतात, एवढे ते मऊ असतात धातूमध्ये। नंतर बघा चौथा पॉइंट, तन्यता ॲज अ डक्टिलिटी,
तन्यता म्हणजे नेमकं काय बघा, तुम्ही कधी सोनाराच्या दुकानात गेला आहात का? सोनाराला सोने किंवा चांदीची तार बनवताना पाहिले आहे का? छिद्रामधून धातूला ओढले असता त्याची तार बनते. म्हणजे जे काही छिद्र आहे त्याच्यातून तुम्ही बघितलं असेल, त्याच्या जी काही ओढून जी काही बनवली जाते ताणून वगैरे, त्याला त्याची काय होते, तार बनली जाते. त्याच गुणधर्माला काय म्हणलं जातं? तन्यता म्हणलं जातं. 5वा पॉईंट बघा, वर्धनीयता ॲज अ मेटॅबिलिटी. एक खिळा घ्यावं, त्यावर ओट्यावर म्हणजे हातोड्यानं काय करायचं, ठोकत राहायचं आणि काय होतं बघा, नंतर त्याचा काय तयार होतोय, एक पत्रा तयार होतो. तोच भाग म्हणजे काय, वर्धनीयता त्याला म्हणलं जातं. प्रत्येक जी काही धातू आहे ते जो ठोकून काय बनता येतो, पत्रा बनवता येतो आणि त्या पत्र्यालाच काय म्हणलं जातं, वर्धनीयता त्याचा गुणधर्म म्हणला जातोय. नंतर बघा, उष्णतेचे वहन ॲज अ 6वा पॉईंट, कंडक्शन ऑफ हीट. बघा, तांब्याची पट्टी घ्यावं, त्याच्या एका टोकाला मेण लावा. कोणतीही घेऊ शकता तुम्ही, धातूची किंवा तांब्याची घेतली तरी, कारण तांबे जी काय आहे ते उष्णतेचं सुवाहक आहे म्हणून येते त्यांनी काय घेतलंय, तांब्या घेतलाय. दुसरे टोक गरम करा, काय होते त्याचे निरीक्षण करून सांगा. काय होईल त्याचं, तुम्ही एका जागेला जेव्हा उष्णता द्याल तो त्याचे पूर्ण भाग, जो काही तांब्याची जी काही तार आहे ते पूर्ण टोकापर्यंत काय होईल, ते जी काही मेण ठेवलं तो पूर्ण वितळला जाईल. म्हणजे त्यातून काय वाहलेलं दिसून येईल, उष्णता वाहलेला दिसून येईल. धातू उष्णतेचा सुवाहक आहे. चांदी, तांबे, ॲल्युमिनियम उष्णतेचे उत्तम सुवाहक आहे, म्हणजे चांगले त्यातून उष्णता वाहली जाते. नंतर बघा, 7वा, विद्युत वहन ॲज अ कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी. विजेच्या तारा बनवण्यासाठी कोणकोणत्या धातूचा उपयोग केला जातो? आपल्या घरी जे काही वायर्स वगैरे असतील त्याच्यात आपल्या तारा कशाच्या असतात आपल्याला माहिती आहे का? बघा, धातू विजेचा सुवाहक आहे. अपवाद, शिसे. शिसे म्हणजे जी काही पेन्सिलमध्ये जे यूज करता बघा ते शिसे असतं. हा एकमेव धातू आहे की तो उष्णता व वीज ह्या दोन्हीचा सुवाहक नाही, दुर्वाहक आहे. लक्षात ठेवा, धातूमध्ये उष्णतेचा दुर्वाहक किंवा सुवाहक नसणारा कोणता जर मेटल असेल, धातू कुठला असेल तर तो कुठला आहे, तर शिसे हा आहे. नंतर बघा, ॲज अ 8वा पॉईंट, घनता ॲज अ डेन्सिटी. धातूंची घनता जास्त असते. अपवाद, सोडियम, पोटॅशियम व लिथियमची घनता पाण्यापेक्षा कमी असते. लिथियमची घनता 0.53 g/cc इतकी असते, म्हणजे कमी असते त्याची घनता. नाही तर बाकीची घनता काय असते, जे काही स्थायू पदार्थामध्ये धातू आहे त्याची घनता जास्तच असते. नंतर बघा, द्रवणांक आणि उत्कलनांक, मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. सर्वसाधारणपणे धातूचा द्रावणांक व उत्कलनांक जास्त असतात. अपवाद, Hg म्हणजे मर्क्युरी, गॅलियम Ga आणि Ne सोडियम आणि K म्हणजे काय, पोटॅशियम. हे त्याला अपवाद आहे की त्यांचा उत्कलनांक आणि द्रवणांक काय असतो, कमी असतो. नाद माहिती, प्रत्येक जे काही धातूच्या वस्तू त्याला एक नाद असते. आपल्या शाळेतील घंटा पाहिली असेल, घरातील भांडी असतील धातूची, त्याला काय असते, एक प्रकारचा नाद असलेला दिसून येतं, त्यालाच काय म्हणलं जातं, नादमयता. नंतरचा पॉईंट बघा, अधातू ॲज अ नॉन मेटल. कार्बन, सल्फर, फॉस्फरस हे काही अधातू आहे. सर्वसाधारण स्थायू अधातू ठिसूळ असतात. आपण धातूमध्ये काय बघितलं, धातू हे मजबूत कठीण असतात, पण अधातू काय असतात, ठिसूळ असतात आणि त्यांना कुठलीही चकाकी नसते. धातूंना चकाकी असते, अधातूंना चकाकी नसते. बघा त्याचे भौतिक गुणधर्म. पहिल्यांदा भौतिक अवस्था, फिजिकल स्टेट. सर्वसाधारण तापमानाला अधातू बघा स्थायू, द्रव, वायू या तिन्ही रूपात आढळतात. पण आपण धातूमध्ये पाहिलं, धातूमध्ये फक्त बघितलं ते कुठल्या अवस्थेत असतात, स्थायू अवस्थेत असतात. स्थायूमध्ये बघा कार्बन, सल्फर आणि फॉस्फरस, द्रव रूपामध्ये ब्रोमीन आणि वायू रूपामध्ये हायड्रोजन, नायट्रोजन अँड ऑक्सिजन हे वायू रूपात आढळणारे वायू आहेत. कशामधले, तर अधातूमधले. नंतर बघा चकाकी, लस्टर. अधातूंना चकाकी नसते, पण अपवाद, हिरा आणि आयोडीन ह्यांना काय असते, चकाकी असते. लक्षात ठेवा, अधातूमध्ये चकाकी असणारे अधातू कोणते, तर हिरा आणि आयोडीन. काही अधातू रंगहीन तर काही विविध रंग असतात. कार्बन म्हणजेच कोळसा कोणत्या रंगाचा असतो, म्हणजे त्याला एक प्रकारचा रंग असतो. कोळसा कसल्या कलरचा असतो, काळ्या रंगाचा आढळून येतोय. नंतर बघा ठिसूळपणा ॲज अ ब्रिटलनेस. कोळसा म्हणजे कार्बन, कोळसा जो काही काळा कलर असतो त्याला काय म्हणलं जातं, कार्बन असं म्हणलं जातं. कार्बन घ्यावं, त्याला हातोडीने ठोका. काय दिसते,
तर काय दिसेल, त्याचे बारीक बारीक तुकडे झालेले दिसेल. किंवा एखादा खडू जरी तुम्ही घेतला, जर खडू जरी मोडला तर काय दिसून येतं आपल्याला, लहान लहान रूपात ब्रिटलनेसपणा म्हणजे ठिसूळपणा झालेला दिसून येतोय. काही अधातू मऊ असतात. अपवाद हिरा सर्वात कठीण नैसर्गिक पदार्थ आहे. पण हिरा हा त्याला अपवाद आहे की तो ठिसूळ नाही, तो काय मजबूत कठीण आहे. नंतर बघा चौथा, तन्यता व वर्धनीयता ॲज अ डक्टिलिटी अँड मेटेबिलिटी. अधातू तंतू सूक्ष्म व वर्धनीय नसतात. म्हणजे त्याच्याला ठोकलं तर आत्ताच पाहिलं आपण, त्याच्यापासून काय होतात, बारीक बारीक तुकडे पडतात. म्हणजे ते काय आहेत, त्याच्यात तन्यता निर्माण होईल का, नाही होणार. आणि वर्धनीयता सुद्धा निर्माण होणार नाही. म्हणजे पत्रा बनेल का त्याचा ठोकून, नाही. त्याच्यात ठिसूळपणा असल्यामुळे त्याचा पत्रा सुद्धा बनणार नाही. त्याच्यामुळे तन्यता व वर्धनीयता हे गुणधर्म अधातूमध्ये आढळत नसतात, लक्षात ठेवा. नंतर बघा पाचवा, उष्णता व विद्युत वहन, कंडक्शन ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. अधातू उष्णतेचे व विजेचे दुर्वाहक असतात, लक्षात ठेवा. हे दोन्हीचे, हे उष्णतेचे हे आणि विजेचे हे काय आहेत, दुर्वाहक आहेत. कोण, तर अधातू. पण त्याला अपवाद ग्राफाईट आहे की तो विजेचा उत्तम सुवाहक आहे आणि चांगल्या प्रकारे त्याच्यातून विद्युत वाहली जाते. नंतर बघा घनता. अधातूची घनता काय असते, कमी असते. द्रवणांक व उत्कलनांक, मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. बघा अधातूचे द्रवणांक व उत्कलनांक कमी असतात. अपवाद कार्बन, बोरॉन हे स्थायू अधातू असून उच्च तापमानाला वितळतात. बघा द्रवणांक उत्कलनांक जरी अधातूचं कमी असला, पण कार्बन आणि बोरॉन हे त्याला अपवाद आहे की ती स्थायू अवस्थेत अधातू असून सुद्धा ते उच्च तापमानामध्ये जास्त तापवल्यावरच ते काय होतात, वितळले जातात. नंतर बघा नेहमी लक्षात ठेवा काय विचारले, सोने, चांदी, ॲल्युमिनियम हे उत्तम वर्धनीय धातू आहेत. रिकाम्या जागेला विचारलं जातं. नंतर सोने 1/10,000 मिलीमीटर जाडीचे पातळ पत्रे करता येतात. कशाचे, सोन्यापासून. आणि 1/5000 मिमी व्यासाची तार बनवता येते सोन्याची. नंतर बघा धातू सदृश्य 3 प्रकार आहेत. आपण पाहिला अगोदर, धातू, अधातू आणि धातू सदृश्य. धातू सदृश्यमध्ये म्हणजे मेटलॉइड्समध्ये ठराविकच येतात. बघा कुठले कुठले मेटलॉइड्स आहेत, आर्सेनिक ॲज अ AS, सिलिकॉन SI, जर्मेनियम GE, अँटिमनी SB हे विचारलं जातं. बघा रिकाम्या जागाला ह्यातले एखादा दुसरा घालून तुम्हाला त्यातले धातू सदृश्य कोणते म्हणून विचारलं जातं. यासारखे काही मूलद्रव्यांना धातू अधातू यांच्या दरम्यानचा गुणधर्म असतो. म्हणजे दोन्हींच्या मधला गुणधर्म असतोय, धातू आणि अधातू मधला. अशा मूलद्रव्यांना काय म्हटलं जातं, धातू सदृश्य असं म्हटलं जातं. नंतर बघा धातूंचे रासायनिक गुणधर्म. आता आपण काय बघितलं, फिजिकल प्रॉपर्टीज म्हणजे भौतिक गुणधर्म बघितले. आता रासायनिक गुणधर्म पाहणार आहोत धातूंचे. बघा इलेक्ट्रॉनचे स्वरूपन. बघा इलेक्ट्रॉन स्वरूपन हे सर्व मूलद्रव्याच्या रासायनिक वर्तनाचा आधार असतो. बहुसंख्य धातूंच्या अणूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन अणूंच्या अंतरंगामध्ये हे पाहिलेलं आहे आपण, बरोबर आहे. त्याच्या कक्षा किती, कक्षेत पहिल्या कक्षेत किती, दुसऱ्या कक्षेत सर्व शिकलेलं आहे. नंतर बघा बहुसंख्य धातूंचे अणूंचे बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या कमी म्हणजे 3 पर्यंतच असते. बघा मूलद्रव्य अणुअंक म्हणजे त्याची जी आउटर कक्षा असते, बाहेरची कक्षा कशाची, धातू मधले सांगितले त्यांनी, धातूंची. त्याच्यात जास्तीत जास्त 3 पर्यंत असते, 3 पेक्षा कमी असते. 1, 2, 3 पर्यंत असते, 3 ला स्टॉप होते. एक्झाम्पल वरून बघा, मूलद्रव्य अणुअंक आणि इलेक्ट्रॉनचे स्वरूपन म्हणजे त्याच्या बाह्यतम कक्षेत कसे कसे इलेक्ट्रॉनचं डिवायडेशन केलेलं आहे. बघा सोडियम मध्ये किती असतात मूलद्रव्य, 11 आणि त्याचा अणुअंक किती आहे म्हणून 11. आणि इलेक्ट्रॉनची कक्षा बघा त्याची कशी असते, पहिल्या ह्याच्यात 2, दुसऱ्यात 8 आणि जी काही शेवटची जी कक्षा असते स्वरूपन मध्ये त्याच्यात किती असतो, 1 आहे सोडियम मध्ये. नंतर बघा मॅग्नेशियम ॲज अ Mg ॲज अ 12. बघा त्याचा अणुअंक किती आहे, 12. त्याच्या पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेत म्हणजे 10 झाले, राहिले किती 2 हे शेवटच्या कक्षेत असतात. नंतर बघा ॲल्युमिनियमने किती असतात, 13. त्याचा अणुअंक किती आहे, 13. आणि त्याची कक्षा बघा कशी आहे, 2, 8 आणि शेवटच्या कक्षेत किती येतात, 3 येतात. म्हणजे 1, 2, 3 अशा त्याचे रासायनिक गुणधर्म डिवायडेशन केलेलं दिसून येते. नंतर बघा
आयनांची निर्मिती, म्हणजे धन आयन ऋण आयन आपण शिकलेलं आहे, त्या आयनांची निर्मिती कशी होते. धातूमध्ये त्यांची संयुजे इलेक्ट्रॉन गमावून तो काय करतो, त्याच्या संयुजेमधील इलेक्ट्रॉन जो काही बाह्यतम कक्षेतला आहे, आताच पाहिलं 1 2 3 सोडियम मॅग्नेशियम म्हणजे एकात 1 होता, बाह्यतम कक्षेत 2 होता, 3 होता, तो काय करतो, तो गमावतोय तिथं जो काही बाह्यतम कक्षेतला इलेक्ट्रॉन आहे तो, आणि काय गमावून धन प्रभारित आयन म्हणजेच कॅटायन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते. म्हणजे त्याच्यातील तो शेवटच्या कक्षेत तो गमावतो, त्याच्यामुळे त्याच्यात कुठला चार्ज येतोय, पॉझिटिव्ह आयन म्हणजेच कॅटायन त्याच्यामुळे निर्माण झालेलं दिसून येते. नंतर बघा ॲज अ सोडियम Na, त्याच्या कक्षेत बघा शेवटच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात, 1 असतोय, म्हणजेच सोडियम प्लस म्हणजे धन आयन प्लस तो 1 इलेक्ट्रॉन गमावतोय म्हणून 1E- लिहिलं जातं, कारण तो गमावला आणि दुसऱ्याला दिलेला असतोय त्यानं, म्हणून सोडियम आयन तयार होतोय. नंतर बघा मॅग्नेशियमच्या बाह्यतम कक्षेत किती असतात, 2 इलेक्ट्रॉन असतात. मग तो 2 इलेक्ट्रॉन काय करतोय, तो गमावतोय, म्हणजे तो दुसऱ्याला देतोय, त्याच्यामुळे 2 ते गमावल्यामुळे त्याच्यावरती 2 धन आयन तयार होतात आणि 2 इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे 2E- आयन तयार होतात. नंतर बघा तिसरा ॲल्युमिनियम, त्याच्या बाह्यतम कक्षेत किती असतात, 3 इलेक्ट्रॉन असतात, त्याच्यामुळे तो 3 इलेक्ट्रॉन गमावतोय, त्याच्यामुळे 3 चार्ज त्याच्यावर, म्हणजे 3 धन आयन तयार होतोय, म्हणजेच 3E- तो न गमावला म्हणजे दुसऱ्याला तो देत असतोय. नंतर बघा ऑक्सिजन बरोबरची अभिक्रिया, धातूंची ऑक्सिजनशी संयोग होऊन त्यांची ऑक्साईड तयार होते. कोणतीही धातू असतील, आताच पाहिले आपण, कॉपर असेल, सोने असेल, चांदी असेल, प्लॅटिनम असेल, हे काय झाले धातू. कुठलीही धातू घ्या, त्याची कशाची अभिक्रिया केली, ऑक्सिजनची अभिक्रिया केली तर काय तयार होतं, धातूची ऑक्साईड तयार होतात. उदाहरणार्थ तुम्ही जर ॲल्युमिनियम घेतला, ॲल्युमिनियमची ऑक्सिजनची प्रक्रिया झाली तर काय तयार होईल, AlO2 म्हणजे धातूची ऑक्साईड तयार होतील. बघा धातूची ऑक्साईड आम्लारी धर्मी असतात. बघा जी काही धातू आहेत त्याची जी ऑक्साईड आहे ती कशी असतात, आम्लारी धर्मी असतात. धातूंच्या ऑक्साईडची अभिक्रिया आम्लासोबत होऊन क्षार आणि पाणी तयार होते, म्हणजे धातूची जी ऑक्साईड वरती तयार झालं त्याची आम्लाबरोबर प्रक्रिया होते आणि त्याच्यापासून क्षार आणि पाणी तयार होतं. नंतर बघा आम्लाबरोबर अभिक्रिया, बहुतेक धातूंची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन धातूचे क्षार तयार होतात आणि हायड्रोजन वायू बाहेर पडतो, म्हणजे H हा जो वायू आहे तो काय होईल, बाहेर पडलेला दिसून येईल. बघा जो काही धातू असेल, कुठलाही धातू असेल, तो धातू घ्यायचा आणि त्याची विरल आम्ल्याबरोबर काय करायची, अभिक्रिया करायची, तेव्हा फक्त क्षार तयार होतोय आणि हायड्रोजन वायू काय होतोय, मुक्त होतोय, म्हणजे बाहेर पडतोय त्याच्यातून. नंतर बघा परीक्षा नळी घ्या व त्यात विरल हायड्रोक्लोरिक आम्ल घ्या, नंतर जस्ताची पूड टाका, जस्त माहीत असेल, आणि नळीच्या तोंडाशी जळती कांडी न्या. काय दिसून येईल, बघा पेटत्या कांडीचे निरीक्षण केल्यास त्यातून आवाज आलेला, म्हणजे चटचट असा आवाज येईल, तो आवाज जाणवेल आपल्याला. नंतर बघा पाण्यासोबत अभिक्रिया, काही धातूंची पाण्यासोबत अभिक्रिया होऊन, पाणी म्हणजे काय, H2O हायड्रोजन डायऑक्साईड होऊन हायड्रोजन वायूची निर्मिती होते. काही धातूंची पाण्याबरोबर कक्ष तापमानाला, काही गरम पाण्यासोबत तर काहींची पाण्याच्या वाफेसोबत अभिक्रिया होते. त्याच्या अभिक्रियेचा दर प्रत्येक वेळेस असतो, वेगवेगळा असतो. आता धातूची रासायनिक अभिक्रिया पाहिली, गुणधर्म पाहिले, आता अधातूचे रासायनिक गुणधर्म पाहू. दॅट मीन्स ऑफ केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. बघा इलेक्ट्रॉनचे स्वरूपण, बहुसंख्य धातूंच्या संयुजा कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या जास्त म्हणजे 4 ते 7 पर्यंत असते. म्हणजे कशी, बघा मूलद्रव्य, आताच पहिलं अणुअंकन, इलेक्ट्रॉनचे स्वरूपण. बघा N7 अणुअंक किती आहे, नायट्रोजनचा 7 आहे, आणि त्याचे इलेक्ट्रॉनच्या बाह्यतम कक्षेत किती येतात, म्हणजे इलेक्ट्रॉनचे स्वरूपण बघत तर पहिल्या कक्षेत 2 आणि शेवटच्या कक्षेत बाह्यतम कक्षेत 5 अशी त्याची काय असतं, स्वरूपण असतं. इथं कक्षा पूर्ण झाली का ह्यांची, नायट्रोजनची नाही झालेली, त्यांना कशाची तर कमतरता आहे. ह्याच्यामध्ये जास्त होते ते दुसऱ्या कक्षेत होते, ते दुसऱ्याकडून घेत होते, दुसऱ्याला देत होते, ते हे ॲक्सेप्ट करत असतात. बघा कसे. आणि ऑक्सिजनमध्ये किती असतात, 8 असतात, आणि त्याच्या बाह्यतम कक्षेत म्हणजे 6 इलेक्ट्रॉन आले, आणि त्याला कमतरता कितीचे, 2ची, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन कशामध्ये जास्त असेल ते
घेत असतात ऑक्सिजन. नंतर क्लोरीनमध्ये 17 असतात आणि त्याच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉनचे स्वरूपण असतं. बघा आयनांची निर्मिती. आयनामध्ये त्यांची संयोजक कवचातील इलेक्ट्रॉन वरून ऋणप्रभारित आयन म्हणजेच आयनायन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते. म्हणजे अधातूमध्ये आयनान कुठले असतात तर ऋणप्रभारित असतात, धातूमध्ये धनप्रभारित असतात, त्याला कॅटायन म्हटलं जातं. आणि अधातूमध्ये आयनांना ऋणप्रभारित असतात ते आणि त्यांना काय म्हटलं जातं आयनायन म्हटलं जातं. बघा ही जी रिएक्शन कशी असते बघा. क्लोरीनचे बाह्यतम कक्षेत किती असतात 7 आहेत आणि इलेक्ट्रॉन मायनस, कारण तो दुसऱ्याकडून घेतोय आणि त्याचा तो कक्ष आहे तो पूर्ण करतोय, त्याच्यामुळे त्याच्यावर काय येणार ऋण चिन्ह येतं, त्याच्यामुळे 2 8 8. नंतर बघा क्लोरीन आणि त्याच्यापासून काय तयार झालं क्लोराईड आयनायन तयार झालं. नंतर बघा ऑक्सिजनमध्ये बघा 2 आणि 6 त्याचे बाह्यतम कक्षा पूर्ण करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणून 2 E- लिहिलं आणि O22- म्हणजे 2ची कमतरता आहे म्हणून 2- कक्षा पूर्ण केली. दॅट मीन्स ऑफ ऑक्सिजन ऑक्साईड आयन. नंतर बघा नायट्रोजनच्या बाह्यतम कक्षेत 5 आहेत आणि त्याची पूर्ण बाह्यतम कक्षा पूर्ण करण्यासाठी 3 इलेक्ट्रॉनची गरज आहे, म्हणून 3 E- लिहिले. दॅट मीन्स ऑफ नायट्रोजन 3- म्हणजे ऋण आयन घातलं आणि 2 8 म्हणजे त्याची कक्षा काय झाली पूर्ण झाली, म्हणून नायट्राइड आयन हे तयार झालं. आता बघा त्याची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया कशी होते. अधातू ऑक्सिजनची संयोग करून ऑक्साईडे तयार होतात. बघा अधातू प्लस ऑक्सिजन, कोणतेही अधातू असतील ते अधातू घ्यायचे आणि त्याची ऑक्सिजन बरोबर काय करायची अभिक्रिया करायची, म्हणजे धातूची ऑक्साईडे तयार होतील. नंतर बघा अधातू ऑक्साईडे हे आम्लधर्मी असतात. बघा धातूंची ऑक्साईडे कशी होती आम्लारी धर्मी होती, तर अधातूंची ऑक्साईडे कशी आहेत आम्लधर्मी असतात. ती आम्लारीशी संयोग पाहून ते कशाची संयोग पावतात आम्लारीशी संयोग पाहून द्रावणीय क्षार व पाणी तयार होतात. तर धातूमध्ये पाहिलं तर त्याची आम्लासोबत अभिक्रिया होत होती आणि क्षार आणि पाणी तयार होतं, पण अधातूमध्ये आम्लारीशी संयोग पावतो आणि क्षार व पाणी तयार होते. बघा पहिल्यांदा C+O2 दॅट मीन्स ऑफ CO2 तयार होतं आणि CO2 ची अभिक्रिया कशाबरोबर होते 2 NaOH दॅट मीन्स ऑफ Na2 CO3 हे क्षार तयार झालं आणि H2 हे काय झालं पाणी तयार झालं. बघा अधातूंची ऑक्साईडे पाण्यासोबत अभिक्रिया करून आम्ल तयार करतात. बघा CO2 + H2O म्हणजे क्षार आणि पाणी जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय तयार होतं आम्ल तयार होतं. कुठलं आम्ल H2CO3 म्हणजे कार्बोनिक आम्ल तयार होतं. नंतर SO2 + H2O हे सुद्धा क्षार आणि पाणी, त्यापासून काय तयार होतं H2SO3 म्हणजे सल्फ्युरिक आम्ल म्हणजे ॲसिड तयार होतं. हे सगळे आम्ल म्हणजे काय ॲसिड. SO3 + H2O त्यापासून काय तयार होतं H2SO4 ॲज अ सल्फ्युरिक आम्ल तयार होतं. नंतर बघा अधातूंचे विरल आम्लासोबत अभिक्रिया होत नाही. विरल जे काय आम्ल आहे त्याची अभिक्रिया होत नाही. अधातूमध्ये झाली होती पण अधातूमध्ये आम्लासोबत अभिक्रिया होत नाही. नंतर